छत्रपती संभाजीनगरमधनं एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। अपडेट अशी आहे की बोगस मतदारांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। कुठे घडली आहे ही घटना आणि नेमकं हे सगळं प्रकरण काय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। खरं तर आज मतदानाचा महत्त्वाचा दिवस आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पालिकेसाठी देखील मतदान पार पडत आहे आणि या मतदानामध्ये जो प्रश्न अनेक दिवसांपासून विरोधकांनी लावून धरलेला होता तो होता बोगस मतदारांचा। आणि अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये बुरख्याच्या आडून मतदान करणाऱ्या काही बोगस महिला मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। यांना ताब्यात कसं घेतलं तर असं सांगितलं जात आहे की फोटो जे होते ते काही मॅच झाले नाहीत, संशय आला, त्यामुळे पोलिसांनी या महिलांची चौकशी करायला घेतली। त्यावेळी पळापळ झाली आणि त्यामुळे या महिलांना ताब्यात घेतलं। घटना कुठे घडली आहे? छत्रपती संभाजीनगरच्या पंचायत समितीच्या मतदान केंद्रावरती हा सगळा प्रकार घडलेला आहे। आतापर्यंत एकूण 8 संशयित बोगस महिला मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांची चौकशी सुरू आहे। या महिला नेमक्या कोण आहेत, त्या नेमक्या कोणासाठी मतदान करत होत्या, त्या खरंच बोगस मतदार आहेत का, सगळी चौकशी पोलीस करतायत। पण आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल छत्रपती संभाजीनगरमधनं आलेली। याच घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच या महिला बोगस मतदार होत्या का? बुरख्याच्या आडून मतदान करणाऱ्या महिला नेमक्या कोण होत्या? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।